हो वेलकम टू इंटरनेशनल लाफ्टर योगा। देखिए, आदमी की बीमारी है, बीमारी का जड़ है वो आयुर्वेद में बताया गया है कि वात, पित्त और कफ प्रवृत्ति, इससे ही बीमारी लगती है। जब आदमी की उम्र 50 से 60 के ऊपर हो जाती है तो ये बीमारियों की जड़ होने लगती है और ये बीमारियां बढ़ने लगती है। अगर ये जो बीमारी लगती है, ये सारी बीमारी का जो जड़ है अपना पेट होता है और पेट से ही ये सारी बीमारी लगती है। और अगर अपना पेट सुनिश्चित किया जाए, अगर उसको नियंत्रित किया जाए तो ये बीमारी अपने को नहीं होती है। उसके लिए मदन जी कटारिया ने अपने को 4 मंत्र बताए हैं, जो कि वो मंत्र है, पहिला मंत्र अपना खाना। कारण आपण जे खातो ते खातामध्ये जर अनियमितता झाली, कमी जास्त प्रमाण झाला तर आपल्याला पोट बिघडतं आणि पोट बिघडलं की त्याचा परिणाम वेगवेगळ्या अवयवांवरती होतात आणि आपल्याला वेगवेगळे आजार जडतात। मग ते होऊ नये म्हणून जर अबोव 50 किंवा अबोव 60 काय करायचं, आपल्याला काही पथ्य पाळायचे। मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सर्वात पहिला आपल्याला 4 त्याच्यामध्ये गोष्टी करायच्या आहेत। पहिली गोष्ट करायची ती म्हणजे आपल्याला जे खातो आपण, समजा तुम्ही पोटभर 4 पोळ्या खात असाल तर ते 2च करायच्यात, म्हणजे जेवायचं काय करायचं आपल्याला अर्ध करायचं आहे। मग आता हात घ्या प्रत्येकाने। जर हे पाळलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही किंवा आहे त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात। आपल्याला हा हात म्हणजे पूर्ण आपलं जेवण आहे, त्याला काय करायचं आपल्याला अर्ध हसत असतात खाणे का करता Very good, very good. Hey, Levary, hey. Very good, very good. Hey, Levary, hey. आता जेवण अर्ध केलं, मग काय करायचं पुढे, तर दुप्पट करायचं आहे, ते म्हणजे पाणी। पाण्याला आपल्याला जेवढं आपण दिवसभरामध्ये पाणी पितो ते आपल्याला पाण्याचं प्रमाण दुप्पट करायचं आहे। मग आपल्याला 2 बोट दाखवायचं, पाणी को कर दो 2 गुना। पाणी दुप्पट घ्यायचं। Very good, very good. Hey, Levary, hey. Very good, very good. Hey, Levary, hey. आता तिसरा मंत्र आहे, 4 मंत्र आहेत। तर तिसऱ्या मंत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपलं जे चालतो दिवसभरामध्ये, मग ते घरात जरी असेल चालणं, तुम्ही स्वयंपाकाला जरी घरातून आपल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत किंवा बाहेर कुठे भाजी घ्यायला गेलेत, काही आणायला गेलेत वस्तू किराणा दुकानात, तर जाताना पायी चालायचं, कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा उपयोग करायचा नाही। म्हणजे आपल्याला चालण्याचं प्रमाण तिप्पट करायचं आहे। म्हणजे आज आपण जेवढं चालतो आहे त्याच्या तिप्पट आपल्याला चालायचं आहे। ओके, 3 बोटं करायचे प्रत्येकाने आणि चालण्याचे ऍक्शन। चालले को कर दो 3 Very good, very good. Hey, Levary, hey. Very good, very good. Hey, Levary, hey. चौथा मंत्र सांगितला तो म्हणजे आपण नॉर्मली घरामध्ये हसत नाही। आपण जेव्हा क्लब आपण जॉईन केलेला आहे त्यामुळे आपलं हसण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। पण नॉर्मली इतर व्यक्तींचा जर आपण विचार केला तर ते एवढं दिवसभरामध्ये हसत नाही। त्यांनी चौथा मंत्र सांगितला तो म्हणजे हसने को कर दो 4 गुना, चौगुणा। म्हणजे आपल्याला जेवढं हसतोय दिवसभरामध्ये त्याला 4 पटीने आपल्याला हसायचं आहे, जे आपल्याला हास्य क्लबमध्ये मिळतच आहे। पण बाकीच्यांना आपल्याला संदेश द्यायचा आहे की 4 गुना आपले को हसणं आहे। प्रत्येकाने 4 बोटं करायचं आणि हसायचा। आपल्याला 4 ठेके लावायचे हसायचे। कसं खालून घेत
आपल्याला जे पोट आहे, पोट हे साफ होतं, म्हणजे पोटाचे विकार राहत नाही. सर्व आजारांचं जे काही कारण असेल तर ते आपलं पोट आहे आणि त्याच्यावरती उपाय म्हणून हे सरांनी काय केलं, आपल्याला मदनजी कटारे यांनी काल हा संदेश दिलेला आहे. हे 4 मंत्र दिलेले आहेत आणि त्या मंत्रांचा आपण इथून पुढे काय करणार आहोत, अंमलबजावणी करणार आहोत. धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्रॉस